सिंधुदुर्गातील कुडाळ येथे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले आहे. शिवसेना, शिंदे गट आणि भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत विनायक राऊत यांच्यावर कठोर कारवाई आणि अटकेची मागणी केली. माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेने गिरिजा राऊत यांनी राऊत कुटुंबावर छळवणूक आणि अघोरी कृत्यांचे गंभीर आरोप केल्यानंतर हे प्रकरण राज्यभर चर्चेत आले आहे. याच पार्श्वभूमीवर कुडाळमध्ये आंदोलन छेडण्यात आले. आंदोलकांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. आंदोलनादरम्यान परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांच्या उपस्थितीत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात आली. माजी खासदार विनायक राऊत यांच्या सूनबाईने जी तक्रार दिलेली आहे, एका महिलेवर अमानुष असा अत्याचार केला गेलाय, हा खरोखर निंदा करण्यासारखी गोष्ट आहे. विनायक राऊत हे खूप मोठे मोठे वल्गना करत असतात. प्रत्येक वेळी कुठच्या ना कुठच्या विषयांवर त्यांच्या मोठ्या बाता असतात. गणपती उत्सवामध्ये मोठं आध्यात्मिक आपण कोणतरी गुरु असल्याचं भासवतात, पण घरात इतका घाणेरडा आणि नीच प्रकार करतायत. या प्रकाराचा आम्ही शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत. कुठच्याही महिलेला असा त्रास होऊ नये अशा मानसिकतेतून आम्ही सगळेजण एकत्र आलोय. गिरिजा राऊत यांना जो मानसिक त्रास सहन करावा लागलाय, शारीरिक त्रास सहन करावा लागलाय, खरोखर अतिशय घाणेरड्या प्रकारचे अशा यातना त्या मुलीला दिलेल्या गेल्या आहेत आणि त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतोय. या मुलाला आणि या विनायक राऊतांना त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची साथ होती, विनायक राऊतांची सुद्धा साथ होती, म्हणून त्यांनी एवढं करण्याचं धाडस केलं. त्यामुळे आपला जिल्हा सुद्धा बदनाम करून घेतलाय. जिल्ह्यातील सुद्धा काही मंडळींचा त्याच्यात सहभाग आहे. माझी अशी विनंती आहे की मी त्याप्रमाणे तशी एसपींकडे तक्रार पण दिली आहे आणि आता आम्ही सगळ्याजण एसपींकडे जाणार आहोत की या सर्व माय लेकांना आणि या बापाला अटक व्हावी, विनायक राऊत माणसाला अटक व्हावी. ही एक समाजातील कीड आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण जो घरातील संसार सांभाळू शकत नाही तो राजकारणात उजळ माताने का फिरतोय. त्यामुळे निश्चित या माणसाला अटक व्हावी आणि अशी कुणालाही पुढे भविष्यात अशी घरातल्या एका लक्ष्मीला, घरातल्या एका कुटुंबातील गृहिणीला अशी कधीही कोणी हीन वागणूक देऊ नये, इतका तिचा मानसिक छळ करू नये. आणि या विरोधात आम्ही हा आवाज उठवलाय. राजकारण करण्यासाठी आमच्याकडे असंख्य प्रश्न आहेत आणि ते अगदी उजवे आहेत. एका महिलेवर अत्याचार होतोय, त्यामुळे त्याच्यासाठी राजकारण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी गोळा झालो नाही आहोत, पण त्या महिलेला न्याय मिळावा. राजकीय क्षेत्रातली व्यक्ती असल्यामुळे तिच्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव येऊ नये आणि ती सक्षमपणे ह्या लढ्याला सार्थपणे उभी राहावी आणि तिच्या पाठीशी आम्ही सर्वजणी महिला म्हणून उभी आहोत. आणि या ठिकाणी आम्ही विनायक राऊतचा निषेध करतोय.